नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 20 जूनचा माही एपिसोड तुम्ही बघणार आहात, जो की तुम्हाला 2 पार्टमध्ये बघायला मिळणार आहे. सुरुवातीला आपण पाहतोय की सायलीच्या अजून सोरोटीचा कार्यक्रम होत असतो आणि अर्जुनने आता सायलीसाठी खूप छान असं एक गिफ्ट आणलेलं असतं. एक नाही तर 2-4 गिफ्ट आणि एकावर एक भरपूर अशी गिफ्ट आहेत ना, अर्जुन बायकोला त्याच्यात देत असतो. आणि सायली आता पाहते तर बाळांचे फोटो वगैरे अशी खूप सारी गिफ्ट आहेत ना, तर ते अर्जुनने आणलेले असते आणि सायली त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. इकडे राकेश म्हणत असतो की माझ्या पप्पांना जेलमध्ये टाकून तुम्ही इकडे सेलिब्रेट करताय, तुमचा हा आनंद मी जास्त काळ टिकूच देणार नाही, असं राकेश म्हणत असतो. इतक्यातच अस्मिता येते आणि आता सायली अर्जुनचे फोटो काढत असते. आता खूप सारे फोटो काढते तर अर्जुन बघायला लगेच म्हणतो, अगं बास 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 अस्मिता, अगो किती फोटो काढते, माझ्या बायकोला जरा स्वस्त बसू देत ना. आणि म्हणतो माझ्या बायकोला जरा शांतपणे बसू दे, किती फोटोज काढायचे तुला, असं अर्जुन म्हणतो. आता पूर्णाजी म्हणतात, अर्जुन तू बाप कसा होशील ना ते मला माहिती नाही, पण बाप ना टोकाचा बाप होशील एवढं मात्र नक्की, म्हणून चैतन्य पण म्हणतो हां करेक्ट आहे म्हणून. आता पूर्णाजी म्हणतात, याचं मूल खेळातल्या जरी गाडीशी खेळायला लागलात ना तरी सुद्धा म्हणेल अरे नको नको खेळू, ॲक्सिडेंट होईल, असं पूर्णाजीनं अर्जुनची खूप मजा घेतात. आणि आता अर्जुन म्हणत असतो काय गाजी, म्हणून आता सगळे सुभेदार याच्यावरती ना हसायला लागतात. सायली इकडे म्हणते, काय हो किती काळजी करता हो तुम्ही माझी, ही सगळी माणसं काय माझी फक्त सासरची माणसं नाही आहेत, तर ही सगळी माणसं माझ्या माहेरची माणसं आहेत, असं सायली सगळ्यांकडे बघून म्हणते. आणि म्हणते की मला हे अजिबात त्रास होऊ देणार नाहीत म्हणून. आणि आता अर्जुनला सुद्धा हे पडतं. अर्जुन म्हणतो की बरोबर आहे बायको तुझं म्हणून. आता हे दोघंजण पण छान जोडीनं स्माईल करत असतात, हसत असतात. इतक्यात चैतन्य म्हणतो, चला सगळ्यांचं झालेलं आहे तर आता आपण काढूयात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची फोटो. म्हणून चैतन्य काय करतो की सगळ्यांचे छान छान असे सेल्फी काढतो, म्हणजे सगळ्या सुभेदार किल्लेदार आणि सगळ्यांची नंतर खूप छान असे सेल्फी इथे ना चैतन्य काढलेले आहेत. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता इकडे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण म्हणत असतात, वा 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 खरंच खूप छान झालं हां म्हणून. आता इतक्यात अर्जुन आणि सायली लगेच कपडे चेंज करतात आणि खाली येतात आणि म्हणतात, आई आम्ही ना दोघं जण जरा तयार हो, आम्ही बाहेर जाऊन येतो म्हणून. आता कुठे जात आहे म्हणल्यानंतर आहे ना सायली म्हणते, आई आम्ही जरा ना गायनिक डॉक्टरांकडे जाऊन येतो म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की हो मम्मा गायनिक डॉक्टरांकडे जायचे म्हणून. आता बघा राकेश आहे ना हे सगळं नीट ऐकून घेत असतो हां. आणि अर्जुन म्हणतो, अगं मम्मा अजून कुठे जाणार आहे आम्ही, ॲक्च्युली आधीच आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती पण ते चोरोटीचं माहीत नव्हतं ना, म्हणून ना अपॉइंटमेंट आम्ही पोस्टपोन केली होती. तर आता आम्हाला म्हणतात बरोबर ठीक आहे या जाऊन ह्या तुम्ही, आणि हो लवकर या जाऊन. आता अर्जुन आणि सायली म्हणतात हो लवकर येतो हां जाऊन म्हणून. आणि आपण पाहतो हे दोघं जण सुद्धा आता तिथून निघून जातात. आता सुमन काकू म्हणते की कल्पना वहिनी आता आम्ही सुद्धा निघतो. हां नाही राकेश घरी आला आणि मी त्याला थेट इथेच घेऊन आले, त्याच्याशी नीट बोलताही नाही आलं मला, तर आता आम्ही येतो हां. आता कल्पनाताई म्हणतात हो ये, आज काही मी तुला थांबण्याचा आग्रह करणार नाही, आज तुझा राकेश आलाय ना, असं कल्पनाताई म्हणतात. पुढे प्रतापराव म्हणतात, आणि राकेश असाच वरचीवर येत राहते म्हणून. राकेश म्हणतो ऑफकोर्स मी नक्कीच येणार ना, काही झालं ना तरी गोलूशी खेळायला तर मी नक्कीच येणार म्हणून, असं हा राकेश म्हणत असतो. आता प्रतिमा त्या म्हणतात चला आम्ही निघू का, म्हणून आता हे तिघंजण सुद्धा ना आता तिथून निघतात. इतक्याच जण अस्मिता रडायला लागतो. अस्मिता म्हणते स्मित रडतोय वाटतं मी बघते हा, म्हणून अस्मिता तिच्या रूममध्ये निघून जाते. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. अर्जुन आणि सायली इकडे सायकॅट्रिस्टला भेटायला गेलेले असतात. आता डॉक्टर म्हणतात हो IC म्हणजे तुमच्यासोबत अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की तुम्ही तणीव आहात म्हणून, पण ना तुम्हाला काही आठवत नाही. सायली म्हणते हो ना मला काहीच आठवत नाही आहे डॉक्टर. अर्जुन म्हणतो की डॉक्टर तुम्हाला काय वाटतं की सायलीची मेमरी परत येऊ शकते का. डॉक्टर म्हणतात की हो यांची बालपणीची मेमरी जर का परत आणायची असेल ना तर एक उपाय आहे म्हणून. सायली म्हणते कुठला उपाय आहे डॉक्टर, मला ना या सगळ्याचा खूप त्रास होतोय, मला ना फक्त पुरावे बघून भूतकाळावर विश्वास नाही ठेवायचा, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते तुम्हाला स्वतःला आठवायला हवा ना, आणि म्हणते की तुम्ही सांगाल ते उपाय ना मी आता करायला तयार आहे. डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही लहान असताना ज्या ज्या गोष्टी घडत होत्या ना तर त्यातल्या जमतील तेवढ्या गोष्टी आपण रिक्रिएट करायला हव्या, म्हणजेच त्या पुन्हा घडवायला हव्या. त्यातूनच कदाचित तुमच्या मेंदूला ना एखादा ट्रिगर मिळेल जेणेकरून तुम्हाला सगळं काही आठवायला लागेल म्हणून. अर्जुन म्हणतो असं खरंच होऊ शकतं का हो डॉक्टर. डॉक्टर म्हणतात हो असं होण्याची चान्सेस आहेत म्हणून. सायली म्हणते पण डॉक्टर अनावधानाने माझ्या हातून बऱ्याचशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडतात, म्हणजे पूर्वी घडलेल्या गोष्टी मी आपोआप पुन्हा करत जाते. आता डॉक्टर म्हणतात हे बघा ते वेगळं आणि आता तुम्ही स्वतःहून ठरवून अगदी तसंच्या तसं रिक्रिएट करणं हे वेगळं म्हणून. आणि पुढे डॉक्टर म्हणतात यावेळी तुम्ही तुमच्या मेंदूला जो काही ताण द्याल ना तर त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल म्हणून. अर्जुन म्हणतो की ओके डॉक्टर चालेल, आमच्या लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत म्हणून. आणि म्हणतो की जमतील तेवढ्या सगळ्या आम्ही डिटेक्ट करण्याचा प्रयत्नच
करतो. आता डॉक्टर मॅडम म्हणतात, हे बघा मिसेस सुभेदार, तुम्हाला हे सगळं करत असताना नसतं तर आठवत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि की तुम्हाला यातलं काही ओळखीचं वाटतंय का, ही अगोदर काही घडलंय का. सॅली म्हणते, हो मी नक्की प्रयत्न करेन. हां, तर डॉक्टर म्हणतात, ओके लेट्स होप फॉर द बेस्ट म्हणून अर्जुनसुद्धा आता त्यांना थँक्यू म्हणतो आणि ही दोघीही बघा आता हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. आता आपण पाहतोय पुन्हा ना रस्त्यावरचं सीन. आता अर्जुन आणि सॅली दोघीही बाहेर निघायला लागलेले असतात आणि आता सॅली म्हणत असते, डॉक्टरांकडून खूपच उशीर झाला ना. अर्जुन म्हणतो, हो ना. सॅली म्हणते, मला ना खूपच भूक लागली आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, भूक लागली आहे बायको तुला? अगं पण अजून जेवणाचा अलाराम वाजला नाही आहे. सॅली म्हणते, म्हणजे भूक न लागताच अलाराम वाजला तर तो काही चालत नाही आहे का? अर्जुन म्हणतो, बरोबर आपण एक काम करू, पटापट घरी जाऊ आणि घरी गेलं ना की जेवायलाच बस. सॅली म्हणते, नाही 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 नाही, एवढा धीर नाही निघणार मला, आपण इथेच काहीतरी बाहेर खाऊन जाऊयात ना. अर्जुन म्हणतो, अरे हेल्दी फूड ना मी नेहमी करी करतो तुझ्यासाठी, हे बघ म्हणून आहे ना खाण्याची सगळी बास्केटच बाहेर काढतो आणि म्हणतो, काय हवं आहे तुला सांग बरं मला, काय हवं आहे तुला. म्हणून बास्केट ओपन करतो आणि म्हणतो, हे बघ हा आहे प्रोटीन बार्स आहेत आणि ना आहेत हे ड्रायफ्रुट्स आहेत आणि सगळं काय आहे जे तुला आता हवं आहे ना ते खाऊन घे. हा. सॅली म्हणते, आणि मी जर का तुम्हाला सांगितलं की मला यातलं काहीच खावं असं वाटत नाही आहे तर. आणि आता सॅली पटकन बास्केट बंद करते आणि म्हणते, ऐका ना, इथे जवळ एक मराठी थाळी मिळते, खूप छान असते, आपण ती जेऊयात ना. अर्जुन म्हणतो, बाहेरचं आणि तुला प्रेग्नन्सीमध्ये? नाही 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 अजिबात नाही बायको. सॅली म्हणत असते, असं काय करताय तुम्ही, एरवी मला नको असतं तेव्हा बरोबर बाहेरचं खायला घालता. अर्जुन म्हणतो, हे बघ आपण बोलत बसलो असतो ना तर आतापर्यंत घरी पोचलो असतो, अशी गाडी मी स्पीडमध्ये नेली असती, आपण पटकन घरी पोचलो असतो आणि तू जेवायला बसली असते. आता अर्जुन असा म्हणतो तर सॅली म्हणते, तुम्हाला ना सगळं समजून सांगण्यातच माझा वेळ निघून जातो, चला शेवटी. आता अर्जुन म्हणतो, बस 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 गाडीत, आपण पटकन जाऊयात म्हणून. आता सॅली आणि अर्जुन गाडीत बसतात आणि आता बघा अर्जुन म्हणतो, हे बघ तरीसुद्धा भूक लागली तर तू ना मागेच आहे सगळं खा. हां. सॅली म्हणते, आता बसा पटकन जाऊयात घरी म्हणून. आता हे दोघं जण सुद्धा ना गाडीत जातात. आता अर्जुनला ना माहिती असते की सॅलीला खूप भूक लागली म्हणून. अर्जुन गाडी खूप फास्ट चालवत असतो आणि अर्जुनच्या गाडी फास्ट चालवण्याचा ना त्रास होतो सॅलीला. अर्जुन म्हणतो, आता मी एकदम फास्ट चालवतोय, आपण लवकर घरी पोचू. सॅली म्हणते, अहो तुम्ही गाडी इतकी वेगाने का चालवताय, तुम्हाला माहिती ना मला भीती वाटते म्हणून. अर्जुन म्हणतो, सॉरी 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 बायको. आणि बघा आता आणि गाडीचा स्पीड कमी करतो आणि म्हणतो, आता ठीक आहे, तुला त्रास तर होत नाही ना. सॅली म्हणते की नाही, असा नाही मला त्रास होत म्हणून. आणि बघा आता सॅलीच्या चेहऱ्याकडे बघून अर्जुनला काहीतरी वाटतं. अर्जुनच्या लगेच लक्षात येतं की सॅलीला ना गाडीच्या स्पीडचा त्रास होतो. या गोष्टीवरून ना अर्जुनला एक गोष्ट क्लिक होते. अर्जुन आता गाडी थांबवतो. सॅली म्हणते, काय हो काय झालं. तर अर्जुन म्हणतो, मला एक गोष्ट सांग, तुला नेहमी स्पीडची भीती वाटते ना, म्हणजे हे सुद्धा तुझ्या लहानपणीशी कनेक्टेड असेल का गं की त्या अपघाताशी म्हणून. आणि म्हणतो की कारण सिनियर नेहमी म्हणायचा की जेव्हा तो अपघात घडला त्यावेळेस आहे ना गाडी खूप स्पीडमध्ये होती म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सॅली म्हणते, होय हो असं होऊ तर शकतं खरी. आणि म्हणते की अपघात झाला त्यावेळेस मी सुद्धा तर त्या गाडीतच होते ना, असं सॅली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की म्हणजे मला ही वेगाची जी काही भीती वाटते ना तर त्यामागे 22-23 वर्षांमागचा अपघात असेल. तर अर्जुन म्हणतो की येस, हा तोच नक्की तुझा प्रॉब्लेम असणार आहे म्हणून. आणि आपण पाहतोय पुढे ना सॅली म्हणते की अहो भीतीमुळे ना मला भुकीची जाणीवच नाहीशी झाली होती, पण आता कळतंय मला की मला खूप भूक लागली हो म्हणून. आणि म्हणते, अहो चला ना लवकर जाऊयात, मला खूप भूक लागली. अर्जुन म्हणतो, हो हो लवकर आणि आरामात जाऊयात, तुला स्पीडमध्ये नको ना गाडी. म्हणून अर्जुन आहे ना पुन्हा गाडी चालवायला लागतो. आणि ना सॅलीला खरंच खूप भूक लागलेली असते. आता हे दोघंही घरी पोचतात आणि अर्जुन तिला जेवायला वाढतो आणि म्हणतो की बायको आय थिंक माझं थोडं चुकलं, कोशिंबीर या साईडला असते ना. सॅली म्हणते, अहो जे जसं वाढलंय ना तसं द्या अगोदर, मला भूक लागली आहे खूप. आणि आता अर्जुन पटकन तिच्यासमोर ताट ठेवतो आणि आता सॅली जेवायला लागते. अर्जुन तिला सावकाश सावकाश म्हणत असतो. आता सॅली जेवायला लागते. खरं तर अर्जुनला सुद्धा भूक लागलेली असते. हां. सॅली म्हणते, अहो तुम्ही पण जेवायला बसा ना म्हणून. अर्जुन म्हणतो, हो हो बसतो. हां. आणि आता सॅलीला विचारत असतो, काय गं छान आहे का जेवण. आणि पटकन तिला पाणी करून पाणी पण जेवायला पाणी पण देतो हां तिला. आता सॅली जेवते हे बघूनच आहे ना अर्जुनला समाधान वाटतं आणि मग हे बघ ठसका लागलं की लगेच पाणी पी हां म्हणून. अर्जुन सॅलीची खूपच काळजी घेत असतो आणि पुन्हा म्हणत असतो, सावकाश जेव हां सावकाश, अजून काही वाढू का तुला. सॅली म्हणते, काही नको. आणि म्हणते, अहो आता तुम्ही पण बसा ना. अर्जुन म्हणतो, हो बसतो हां मी म्हणून. आता अर्जुन पण बसतो जेवायला आणि स्वतः तो सुद्धा ना जेवायला वाढून घेत असतो. आता या दोघांचा हा जो सीन आहे ना तर हे सगळं अस्मिता बघत असते. अस्मिताला खरंच खूप कौतुक वाटत असतं. हां. अस्मिता मनातच म्हणते, चांगला जोडीदार मिळाला तर आयुष्य हे असं सुखाचं होतं म्हणून. असं अस्मिता ना त्या दोघांकडे बघून म्हणत असते. इतक्यातच पाठीमागून ना कल्पनाताई येतात आणि म्हणतात, अस्मिता अगं नको स्वतःला त्रास करून घेऊस तू. आता अस्मिता म्हणते, नाही गं मम्मा मी त्रास नाही करून घेते. आणि म्हणते, हे बघ उलट आहे ना सायली इतकी नशीबवान आहे ना की
म्हणूनच आहे ना मला छान वाटतंय असं अस्मिता म्हणते. आणि खरं तर अस्मिताच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात आणि म्हणते मम्मा हे आनंद अश्रू आहेत ग म्हणून. आणि आता तिथून अस्मिता निघून जाते. त्यांच्या पाठोपाठ कल्पना ते सुद्धा निघून जातात. आणि बघा इकडे अर्जुन आणि सायलीचं छान असं ना दोघांचं जेवण सुरू असतं. आता बराच वेळ तर हे दोघं जण जेवतात आणि नंतर आहे ना सायलीचं जेवण लगेचच उरकतं. अर्जुन म्हणतो हे काय बायको तू तर काही जेवलीच नाही. आणि सायली म्हणते अहो जेवली ना म्हणून. आता सायली म्हणते थोडीशी कोशिंबीर जास्त झाली होती म्हणून ते बाजूला केली. थोडी भाजी जास्त झाली होती म्हणून ती सुद्धा काढून ठेवली. आता अर्जुन म्हणतो लहानपणी सुद्धा ना तो अशीच करायची, ही चटणी नको, ही भाजी नको, ती कोशिंबीर नको आणि फक्त वरण भात खायची, दॅट्स इट असं अर्जुन म्हणतो. आता सायली म्हणते बघितलं तुम्ही सांगताय म्हणून, पण हे सगळं मला आठवायला हवं ना. अर्जुन म्हणतो हो पण आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं ना सगळ्या गोष्टी रिक्रिएट करायच्या म्हणून. सायली म्हणते हो ते सगळं तर आपण करूच, पण मधुभाऊंशिवाय आणखीन कोणतरी व्यक्ती असेल ना की ज्या व्यक्तीला हे सगळं माहिती असेल म्हणून. अर्जुन म्हणतो तू खरी तन्वी आहेस हे फक्त प्रियाला माहिती आहे म्हणून असं अर्जुन म्हणतो. झालं आता या ना सायलीच्या अंगातच येतं. अर्जुन म्हणतो कारण तिने जो DNA सॅम्पल दिला होता ना तर तो खऱ्या तन्वीचा आहे हे त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे प्रियाने सांगितलं होतं, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. लगेच सायली म्हणते याचाच अर्थ आपण याचा उपयोग करून घ्यायला हवा, चला आपण आत्ताच्या आत्ता जाऊन प्रियाला भेटू म्हणून. आता अर्जुनच्या लगेच लक्षात येतं की आता प्रिया प्रेग्नंट असते आणि अश्विनी सांगितलेलं असतं की दादा हे घरी सांगू नको आणि या सगळ्याचं तुम्हाला वचन दे म्हणून. आता अर्जुनला हे सगळं आठवतं आणि अर्जुन लगेच म्हणतो की नाही 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 म्हणून. अर्जुन काही तयारच होत नसतो आणि बघा सायली काय ऐकत नसते. अर्जुन म्हणतो हे बघ पण तिला भेटून आपण आता काय करणार आहोत, तिचा काहीच उपयोग होणार नाही, अगं ती आपल्याला का कॉपरेट करेल, सिम्पल आहे ना, ती काहीच बोलणार नाही आपल्याला असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो का नाही बघ तू खरंच तू तन्वी आहे ही थोडीच ते आपल्याला सांगणार आहे, कम ऑन. सायली म्हणते हो पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून. पण अर्जुन काही तयारच नसतो, पण सायली आज अजिबातच ऐकत नाही. आता अर्जुन म्हणतो अगं पण आत्ताच तर आपण बाहेरून आलोयत ना आणि आता परत गेलो तर मामा चिडेल ना. सायली म्हणते नाही चिडणार. अहो हे बघा तुम्ही येत आहे का मी जाऊ. अर्जुन म्हणतो नाही नाही एकटी नको जाऊ सा. आणि म्हणतो की मी येतो हां. सायली म्हणते होते. आणि आता अर्जुन म्हणतो सायली प्रियापर्यंत पोचता कामा नये, नाहीतर ना तिला कळेल की प्रिया प्रेग्नंट आहे म्हणून. आणि म्हणतो की आणि स्वतः प्रेग्नंट असताना तिला या गोष्टीचा ना खूप त्रास होईल असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की आता मी काय करू, कसं थांबवू मी आता सायलीला असं अर्जुन म्हणत असतो. आता आपण पुन्हा सीन पाहतोय तो म्हणजे जेलमधला. इकडे नागराजला भेटायला ना आता राकेश आलेला असतो आणि ना राकेश आता त्याच्या पप्पांचा हात धरून ना खूपच रडत असतो आणि असा काही रडत असतो. नागराजला ते काही आवडत नसतं. आता बघा आता राकेश म्हणतो पप्पा तुम्हाला ना मी नेहमी जिंकताना बघितलंय हो आणि आता हे सगळं कसं काय झालंय हो. आता आहे बघ नागराज लगेच म्हणते अजिबात रडायचं नाही, मी तुला सांगतोय अजिबात रडायचं नाही. आणि पुढे म्हणत असतो की हे बघ तुला एवढं लांबून US वरून मी बोलून घेतलंय ना मी इकडे म्हणून, आणि ते काय हे असं डोळ्यातून पाणी काढण्यासाठी बोलवलंय का. आता राकेश म्हणतो पप्पा मला नाही हो बघवत हे सगळं म्हणून. आणि म्हणतो मला ना खूप वाईट वाटतंय आणि मला माहिती आहे की हे सगळं आहे ना त्या अर्जुनमुळे झाले हो ना असं म्हणत असतो. आता लगेच नागराज म्हणतो अरे एकटा अर्जुन नाही तर त्याची बायको पण त्या सायलीमुळे सुद्धा झालंय, त्याच्या बायकोची तर फूस आहे ना त्याला. आणि कोर्टामध्ये सगळ्यात मोठी महत्त्वाची साक्ष कोणी दिली तुला माहिती आहे का असं नागराज म्हणतो राकेशला. आणि म्हणतो की तुझ्या आईनं म्हणून. राकेशला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो काय माझ्या आईनं, तर लगेच नागराज म्हणतो हो म्हणून. आता पुन्हा आपण पाहतोय अर्जुन आणि सायलीचं सीन. सायली म्हणते झालं का तुमचं जेवण, चला बरं. अर्जुन म्हणतो मी काय म्हणतोय बायको अगं आपण आता बाहेरच होतो ना, आता पुन्हा बाहेर जायचं तुला दगदग होईल नको ना. आणि आता लगेचच सायली म्हणते अहो मला लवकरात लवकर प्रियाला भेटायचे, चला ना जाऊन. अर्जुन मनातच म्हणतो आता थोड्याच वेळा जेलचे ना आता भेटण्याचे आवर जे आहेत ना तर ते संपतील, तोपर्यंत त्यांना मला सायलीला काही करून आहे ना इथे अडकून ठेवायला पाहिजे आणि मग मला तिला सांगता येईल की आता आपण प्रियाला भेटायला जाऊ शकत नाही म्हणून. आता सायली म्हणते हो आत्ता कसला विचार करताय. अर्जुन म्हणतो हां ते आणि असा करतो आणि हातातला घास बघतो आणि म्हणतो की अगं मी जेवण करतोय ना, नाही म्हणजे उष्ट राहिलं तर तू मला परत रागवशील ना, उष्ट ठेवायचं नाही पाप लागतं आहे ना म्हणून. आणि म्हणतो की अगं एवढं संपवतो आणि मग आपण निघूयात हां. आता सायली म्हणते ठीक आहे जेवा म्हणून. आणि अर्जुन असा एक घास खात असतो ना की खूप वेळ लावत असतो एक घास खायला. सायली म्हणत असते की अहो काय कसं जेवताय तुम्ही हे. आणि आता सायलीला ना तो खूप इरिटेट होतं आणि सायली म्हणते की अहो एरवी कसे पटापट जेवताना तुम्ही तसं जेवा ना तुम्ही, चला ना लवकर. अर्जुन म्हणतो अगं चटणी जरा तिकीट आहे ना, अगं पटापट खाताना तर ठसका लागतो म्हणून मुद्दा म्हणून खोकून दाखवतो ठसका काय लागतो आणि म्हणतो जेवतो हां म्हणून. सायली म्हणते सावकाश नाही म्हणजे पटापट जेवा हां. अर्जुन म्हणतो की हां बरं ठीक आहे म्हणून. आणि आपण पाहतोय इकडे ना जेलमध्ये पुन्हा असेल. इकडे राकेश म्हणत असतो की पप्पा मी तुम्हाला ना लवकरात लवकर इथून बाहेर काढीन. आता नागराज लागतो ना हसायला आणि म्हणतो अरे खराब केला असल्यासारखं बोलू नकोच रे म्हणून. बघा याचा मुलगा सुद्धा बनावटच निघाला. आता नागराज म्हणतो तुझी खोटी मार्कलिस्ट सुद्धा मीच बनवली होती. राकेश म्हणतो हो माहिती आहे मला, पण हे सगळं बाहेर कोणाला माहिती नाही आहे ना. अहो जगासाठी मी वकीलच आहे
म्हणून असा हा राकेश म्हणत असतो आणि म्हणतो की अर्जुनला सरळ करायला ना मला वकिलाची गरज नाही आहे, त्याला मी तुमच्या पायाशी ना लोळून घालायलाच लावणार आहे. आणि आता नागराज म्हणतो आणि आधी मला इथून बाहेर काढण्यासाठी ना धडपड कर आणि त्या अर्जुन आणि सायलीचं जीनं हराम करून टाक, असा हा नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि मी असा गजाड दिसतोय ना तुला, त्याचा ना सूड घ्यायचा आहे तुला, असं नागराज म्हणतो. नागराज पुढे राकेशला म्हणत असतो एकतर तो मधुभाऊ अजूनही तिकडे जिवंतच आहे आणि दुसरीकडे हे सायली आणि अर्जुन ताटमानेने फिरतायत म्हणून राकेशची ना खूप कान भरत असतो. आणि आता नागराज म्हणतो की नाही असं होऊन चालणार नाही. आता राकेश लगेचच आहे ना नागराजच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो पप्पा मी ना तुमची शपथ घेऊन सांगतो त्यातल्या ना कोणाला सुद्धा ना मी सुखाने जगू देणार नाही. अगदी अर्जुन सायली सकट सगळ्या सोबतदारांच्या कुटुंबाची आयुष्याची ना राख रांगोळी केल्याची ना मी गप्पच बसणार नाही, असं राकेश म्हणतो. आणि आपण पाहतो की आता नागराजला तर खूपच कौतुक वाटत असतं मुलाचं. लगे राकेश सुद्धा ना नागराज सुद्धा लगेच त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो. आता आपण पाहतोय पुन्हा अर्जुन आणि सायलीचं सीन. इकडे अर्जुनचं जेवण झालेलं असतं. आता सायली म्हणते चला जाऊयात म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो हो माझे हात उष्टे आहेत ना तर मी हात धुतो आणि मग जाऊयात म्हणून. आणि म्हणतो 1 मिनिट मी रूममध्ये जातो, हात धुतो, जरा फ्रेश होतो आणि मग काय ना की दिवसभर मी बाहेर होतो ना तर खूप दमल्यासारखं झालंय आणि हो कपडे पण चेंज करतो, मग आपण जाऊयात. सायली म्हणते अहो तुम्ही आता इतके फ्रेश दिसताय ना की मी दुसऱ्यांदा तुमच्या प्रेमात पडेल. अर्जुन लगेच म्हणतो हाऊ स्वीट म्हणून. सायली जोरात ओरडते इथेच हात धुवा आणि आता चला पटकन जाऊयात म्हणून. अर्जुन म्हणतो रागात सुद्धा माझी बायको किती रोमॅन्टिक बोलती म्हणून. आणि म्हणतो चला आपण रूममध्ये जाऊया आणि रोमॅन्टिक बोलू. सायली म्हणते हाऊ तुम्हाला नको तेव्हा नको त्या गोष्टी बऱ्या आठवत आहेत ना हो, का वेळ काढताय तुम्ही, चला ना लवकर. अर्जुन म्हणतो अगं मी वेळ कुठे काढतोय, अगं हात तर सायली म्हणते हात धुवून घे ना. अर्जुन म्हणतो इथे, तर सायली म्हणते हो इथे हात धुवून घ्या पटकन. आता अर्जुन बघा हात तर धुवायला जातो पण बराच वेळ लावतो, हा लवकर हातच धुवत नसतो. आणि सायली म्हणत असते अहो झालं का. अर्जुन म्हणतो हो जरा झालं हा. आणि आता फायनली अर्जुन येतो आता अर्जुन हात धुवून येतो आणि पटकन एक कॉफी आणि मग आपण जायचं असं म्हणून पटकन डायनिंग टेबलवरतीच बसतो. सायली म्हणते मिळणार नाही म्हणून. अर्जुन म्हणतो का. सायली म्हणते ही काय वेळ आहे का कॉफी पिण्याची, अहो चला ना निघूया, तुम्ही वेळ का काढताय. अर्जुन म्हणतो मी आणि वेळ काढतोय अजिबात नाही. आणि म्हणतो हे बघा आता तूच सांग मला बायको, सकाळपासून मला तुझ्याची 1 कॉफी नाही मिळाली आणि मला ना कॉफी पिण्याची खूप इच्छा झाली, 1 कॉफी पिऊ आणि मग आपण निघूयात पटापट. सायली म्हणते मला एक गोष्ट सांगा तुम्हाला इतकं मस्का का मारावा लागतोय म्हणून. आता सायली सिरियस होऊन विचारते. अर्जुन म्हणतो मस्का कुठे, अगं मी फक्त कॉफी. सायली म्हणते नाही ना. अर्जुन म्हणतो नाही. आता सायली त्याच्या हाताला धरून उठवते आणि म्हणते चला निघूया. तितक्यातच कल्पनाताई येतात आणि कल्पनाताई म्हणतात काय रे तुम्ही दोघं कुठे निघालात का. तर अर्जुन पटकन म्हणतो नाही आणि सायली एकत्र म्हणते की हो म्हणून. आता हे दोघं हो नाही म्हणतायत. हे बघून कल्पनाताई म्हणतात अरे नक्की काय. तर अर्जुन म्हणतो हो म्हणजे हिला जायचंय बाहेर म्हणून, पण मी म्हणालो मम्मा की आता इतके वेळ बाहेरच होतो ना, आता कशाला परत बाहेर जायचे, उद्या जाऊयात ना आरामात म्हणून. तर कल्पनाताई म्हणतात तेही सायली खरंच आहे ना, तो ह्या ना आता सायली जास्त ना जाई करू नकोस ना दमशी लाग. आता सायली म्हणते आईस्क्रीम खायचंय पण मला म्हणून. आणि म्हणते की आई मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली म्हणून बाहेर जायचंय. कल्पनाताई म्हणतात अच्छा आईस्क्रीम खायचंय म्हणून का, बरं आणि हा मग ते काय तुम्ही फार लांब जाणार नाही, ते तर इथले इथे जाऊ शकतात, जा अर्जुनीला ना बाहेर घेऊन जा. अर्जुन म्हणतो की नाही. सायली म्हणते काय. तर अर्जुन म्हणतो अगं बाहेरचं आईस्क्रीम खायचं नसतं ना प्रेग्नेन्सीमध्ये. मम्मा तू एक काम कर, तू उद्या घरात आईस्क्रीम बनव आणि मग आम्ही घरात खातो. आता कल्पनाताई म्हणतात ठीक आहे मी उद्या घरामध्ये आईस्क्रीम बनवते, पण सायलीला आत्ता आईस्क्रीम खावंसं वाटते ना, तर मग तू तिला आत्ता बाहेर घेऊन जा म्हणून. आता लगेच सायली म्हणते कसं काय. आता कल्पनाताई म्हणतात पण हो म्हणून कल्पनाताई तिथून निघून जातात. आता सायली म्हणते चला आता. अर्जुन म्हणतो मम्माशी तू खोटं बोललीस सायली. आणि लगेचच बघा हा म्हणतो अगं तू मम्माशी खोटं बोललीस असं म्हणून लगेच म्हणायला लागतो हे चुकीचं आहे अजिबात, खोटं बोलणं पाप असतं हे तूच मला सांगितलं होतंस ना. आणि आता सायलीला इमोशनल करतो आणि सायलीला पण खरंच वाटतं अरे हो यार आपण खूप खोटं बोलू म्हणून. सायली लगेच देवाच्या काय पाया पडायला लागते आणि म्हणते होय हो माझं चुकलंच म्हणून. आणि बघा आता अर्जुन आहे ना पुन्हा तिच्या पाठीमागे जातो बायको करत. आपण पाहतोय आता जेलमधला सीन. इकडे प्रियाला ना डॉक्टर आणि आता वकील आणि कॉन्स्टेबल असे 3 जण सुद्धा ना आता प्रियाच्या लॉकअपमध्ये असतात. त्यातल्या डॉक्टर म्हणत असतात हे बघा उद्याच्याला ना सोनोग्राफी करायला यांना ना बाहेर घेऊन जावंच लागेल, तरच बाळाची वाढ नीट होती की नाही हे आपल्याला बघता येईल म्हणून. आणि आता ती प्रियाची वकील म्हणते ठीक आहे उद्या मी जज साहेबांची परमिशन घेते म्हणून. इतक्यातच प्रियामध्ये एक मिनिट जज वकील साहेब 1 मिनिट हा जरा मला तुमच्याशी बोलायचं होतं असं म्हणल्यानंतर आता डॉक्टर मॅडम आणि कॉन्स्टेबल हे 2 जणी बाहेर जातात. आणि ज्याच्या वकिलीन बाई असतात ना तर त्या म्हणतात बोला. तर प्रिया म्हणते मी ना माझ्या घरी हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला की मी गरोदर आहे म्हणून, पण काही केलं ते शक्य झालंच नाही आहे म्हणून. मला ना माझ्या घरच्यांना ना सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवायचे आहेत. मी माझ्या घरी माझ्या फॅमिलीला भेटायला जाऊ शकते का अगदी थोड्या वेळासाठी, परमिशन मिळेल का. आता वकील मॅडम म्हणतात की बघा जज साहेब परमिशन देतील का नाही ना हे तर आपण काहीच सांगू शकत नाही. आता प्रिया लगेच त्यांचे पायच पकडते ना आणि पाय पकडून लगेच त्या वकील मॅडम
सुभेदारांच्या खाली बसते पायापाशी आणि लगेचच म्हणते, अहो मॅडम माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, अहो माझ्या बाळाला मला इथे जेलमध्ये जन्म नाही द्यायचा, मला ना फक्त माझ्या बाळाचे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवायचे आहेत माझ्या घरच्यांना आणि जेणेकरून त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल की मी खरीच प्रेग्नंट आहे म्हणून. आणि म्हणते की प्लीज मॅडम प्लीज 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 माझ्यावरती कृपा करा. आता त्या वकील मॅडम म्हणतात, हे बघा प्लीज तुम्ही असे माझे पाय वगैरे धरू नकात म्हणून. आणि आता प्रिया उठून उभारते. आता वकील मॅडम म्हणतात, हे बघा मी जज साहेबांकडून आहे ना ही परमिशन मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न करेन. प्रिया म्हणते की ठीक आहे 15-20 मिनटंसुद्धा पुरतील मला. आणि म्हणते की मला माझ्या सासूबाईंना भेटायचं आहे म्हणून. अहो एकदा का त्यांनी त्यांच्या नातवंडाची जबाबदारी घेतली ना की मग मी तुमच्याकडे परत कधीच काहीच मागणार नाही म्हणून. आणि म्हणते की खरंच आहे. आता त्या वकील मॅडम म्हणतात, हे बघा मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही, पण तुम्हाला 95% परमिशन येणार नाही. 95% परमिशन मिळेल यासाठी ना मी प्रयत्न करेन, पण ते काय मिळेल याची मला गॅरंटी वाटत नाही असं म्हणतात त्या वकील मॅडम. आणि तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे रात्रीचं सीन. इकडे राकेश जो आहे तर तो आहे ना आता सुभेदारांच्या घराबाहेर आलेला असतो आणि काही CCTV कॅमेरे वगैरे तिथे बसवत असतो. आणि आपण पाहतोय की हा राकेश बघा तेवढ्या अंधारामध्ये येतो आणि मास्क घालून आणि म्हणतो की माझे पप्पा तिथे जेलमध्ये सडतायत आणि मी बाहेर त्यांच्यासाठी तळमळतोय आणि आता हीच अवस्था ना मी आता सुभेदारांची करणार आहे. सायलीमध्ये सगळ्यांचा जीव अडकला आहे ना. आणि म्हणतो की तो जीव आता आहे ना मी काढून घेणार. आणि म्हणतो की एकदा का सायलीचा जीव मी घेतला ना की मग अर्जुन आणि सगळे सुभेदार तिच्या आठवणी तडफडत राहतील असा हा राकेश म्हणत असतो. आता आपण पाहतोय पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन. सायली म्हणते, हो मी बोलले आईशी खोटं म्हणून. आणि म्हणते की मी जर का ताईने सांगितलं नसतं ना की मी प्रियाला भेटायला चालली म्हणून तर त्यांना किती मनस्ताप झाला असता असं सायली म्हणते. आणि हे बघा तो टाळण्यासाठी म्हणून मी आईशी खोटं बोलले. आणि म्हणते की त्यामुळे मला असं नाही वाटत आहे की माझं काही चुकलं म्हणून. आणि म्हणते बरं चला आपण निघूयात म्हणून. आता अर्जुन म्हणतो, नाही आता आपण नाही जाता येणार आपल्याला. सायली म्हणते का? अर्जुन म्हणतो, अगं कसं आहे ना की जेलमध्ये काही व्हिजिटिंग आवर्स असतात आणि ती संपलेत आता. सायली म्हणते, मग मगाशी जेव्हा मी विषय काढला तेव्हाच का नाही तुम्ही मला हे सांगितलं, तेव्हा का वेळ काढत राहिला म्हणून. तर अर्जुन म्हणतो, अगं तेव्हा माझ्या लक्षात नाही राहिलं. सायली म्हणते, हे बघा हे असे जे व्हिजिटिंग आवर्स वगैरे काय असतील ना तर ती इतर माणसासाठी. अर्जुन सुभेदार यांना जर का एखाद्या कैद्याला भेटायचं असेल ना आणि तेही कधीही तर त्यांना भेटता येतं. अर्जुन म्हणतो, हे बघ बायको छोट्या गोष्टींसाठी नाशी फेवर नाही घेता येत म्हणून. सायली म्हणते, अहो तुम्हाला कळतच नाही आहे का म्हणून. अहो प्रिया एकमेव अशी व्यक्ती की जी मला सांगू शकेल की मी तन्वी आहे की नाही म्हणून. आणि माझ्यासाठी हे जाणून घेणं किती महत्त्वाचं हे तुम्हाला कळतच नाही आहे का हो. अर्जुन म्हणतो, हो ऐक माझं. तर सायली म्हणते, अजिबात नाही. हे बघा तुम्हाला जर काही यायचं नसेल ना तर ना मी नका येऊ, मी तिथे एकटी जाते, निदान प्रयत्न तरी करते आणि निघते मी म्हणून. आणि सायली आता बाहेर निघून जाते. आणि आपण पाहतो की अर्जुन म्हणतो, अरे ही खरंच जर का तिथे गेली ना तर प्रिया सांगून टाकेल ना की ही प्रेग्नंट आहे म्हणून. आणि आता अर्जुन सुद्धा तिच्या पाठीमागे जातो सायली म्हणून. आणि ना आता बाहेर आपण पाहतो की सुभेदारांच्या घराबाहेर आहे ना राकेश असतो आणि मास्क वगैरे घालून आलेला असतो. आणि अर्जुन म्हणत असतो, बायको अगं थांब जरा ऐक माझं सायली, अगं थांब. आणि असं म्हणत असतो आणि शूज घालत असतो. तेवढ्यातच ना सायली फार बरोबर पायऱ्या उतरत असते. अर्जुन म्हणत असतो की अगं मी येतोय थांब सायली. आणि आता जिथे सायली उभारलेली असते ना तर त्याच्या पाठीमागे अगदीच राकेश आहे ना तो सुरा घेऊन उभारलेला असतो. आणि आता राकेश सायलीला सुरा मारणार असतो. आणि अर्जुन इकडे म्हणत असतो, बायको अगं ऐक माझं असं करून आहे ना अर्जुन आता सायलीकडे येत असतो. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन अजून इकडे येतोय, सायली अजून तिथेच उभारली. अर्जुन म्हणतो की अगं बायको थांब जरा म्हणून. आणि म्हणतो, अगं तू किती फास्ट आलीस म्हणून. आता सायली म्हणते, आपण तुम्ही किती वेळ काढताय. अर्जुन म्हणतो, मी अगं नाही ती मी शूज घालत होतो ना. आणि सायली म्हणते, ठीक आहे तर मग तुम्हाला यायचं नसेल ना तर मग मी जाते म्हणून. आणि आता सायली पुन्हा जायला निघते. अर्जुन म्हणत असतो, अगं थांब मी तुला एवढंच म्हणतोय की आपण नंतर जाऊ येत नाही म्हणून. आणि म्हणतो, अगं आता खूप रात्र झाली ना अगं बायको, मी तुला नंतर स्वतःहून घेऊन जाईन म्हणून असं अर्जुन म्हणत असतो. सायली म्हणते, बघा तुम्हाला यायचं नसेल ना तर येऊ नका, मी इथून चालले म्हणून. आता आपण पाहतोय की सायली सुभेदारांच्या घराच्या बाहेर येते आणि राकेश सुद्धा अजून तिथेच असतो. आता ठरलं तर मगचा दुसरा भाग जो आहे ना तर मी लवकरच देते, तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तोपर्यंत पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक सुद्धा करा. भेटूया लगेच पुढच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.